महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत दिनांक 18 फेब्रुवारी 2026 रोजी एक शासन निर्णय पारित झालेला आहे। सदरचा शासन निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदय आणि महसूल विभागाचे माननीय मंत्री महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागामार्फत छत्रपती शिवाजी महाराजोत्सव समाधान शिबिर अभियान टप्पा 1 हा राबवण्याबाबत हा शासन निर्णय आहे। महसूल विभागामार्फत क्षेत्रीय स्तरावरती ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी, महिला यांचं जे महसूल विभागाशी वर्षभरामध्ये जे दाखले असतील, प्रमाणपत्र असतील किंवा वेगवेगळे प्रश्न असतील, या प्रश्नांचं निराकरण करण्याकरिता आणि जनतेच्या आलेल्या तक्रारी तातडीने निकाली काढण्याकरिता महसूल विभागामार्फत प्रत्येक मंडळ स्तरावरती शिबिराचं आयोजन या ठिकाणी करण्यात येणार आहे। सदरचे जे शिबिर आहेत संपूर्ण राज्यभरामध्ये मंडळ स्तरावरती आयोजित करण्यात येणार आहेत। त्यामध्ये मार्च महिन्यामध्ये एकूण 2 दिवस, शनिवार 7 मार्च 2026 आणि शनिवार दिनांक 14 मार्च 2026, माहे एप्रिलमध्ये शुक्रवार 10 एप्रिल 2026 आणि शुक्रवार दिनांक 17 एप्रिल 2026। त्याचबरोबर आपल्या तालुक्यामध्ये 2 नगरपालिका, 1 नगरपालिका नगरपंचायत वैराग आहे आणि मे महिन्यामध्ये आपण नगरपरिषद व नगरपंचायत स्तरावरच्या शिबिरांचं आयोजन करणार आहोत। त्यांचा कालावधी हा शुक्रवार दिनांक 8 मे आणि शुक्रवार दिनांक 15 मे असा असणार आहे। सदरच्या राजस्व अभियानामध्ये जे काही आपण शिबिर घेणार आहोत त्यांची पूर्वतयारी आपल्या तालुक्यामध्ये सुरुवात झालेली आहे। 18 फेब्रुवारीपासून ते 5 मार्च या कालावधीमध्ये आपण पूर्वतयारी करणार आहोत। त्या अनुषंगाने माननीय महसूल मंत्री महोदयांनी सर्व तहसीलदार, प्रांत अधिकारी, सर्व राज्यातले वरिष्ठ अधिकारी यांची VC द्वारे बैठक घेऊन काही सूचना केलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने आपण सर्व गावांमध्ये कालपासूनच काल सर्व विभागांची आपण या ठिकाणी बैठक घेतली प्रांतसाहेबांच्या उपस्थितीमध्ये। हा महाराजस्व अभियानामध्ये फक्त महसूल विभागच नाही तर इतरही विभागांच्या वतीने लोकांच्या सेवा ज्या दिल्या जातात, महत्त्वाकांक्षी ज्या योजना राबवल्या जातात, त्या योजनांचा लाभसुद्धा या शिबिरामध्ये आपण देणार आहोत आणि त्याच अनुषंगाने सर्व विभागाच्या कार्यालय प्रमुखांची आपण काल बैठक घेतलेली आहे। सर्व ग्राम महसूल अधिकारी आणि आमचे मंडळ अधिकारी पण उपस्थित होते। आज संपूर्ण तालुकाभरामध्ये आमच्या ग्राम महसूल अधिकारी आणि मंडळ अधिकारी यांच्यामार्फत छोट्या छोट्या घोंगडी बैठकांचं आयोजन त्या ठिकाणी केलेलं आहे आणि प्रत्येक कुटुंबापर्यंत, प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत या शिबिराची माहिती देण्याचं काम आज त्या ठिकाणी चालू आहे। सदरचा जो शासन निर्णय आहे त्याचा उपयोग काय होणार आहे, त्याचा हेतू काय आहे, त्याच्यातून कोणकोणते लाभ त्या ठिकाणी महसूल विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या योजनांचं आणि इतर योजनांचं मिळणार आहे, याची माहितीसुद्धा प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचं काम आज महसूल विभागामार्फत आमचे ग्राम महसूल अधिकारी त्या ठिकाणी गावपातळीवरती करणार आहोत। मी थोडक्यात या अभियानामध्ये आपण ज्या काही बाबी राबवणार आहोत त्याचं थोडक्यात विवेचन या ठिकाणी करतो। सदरच्या अभियानामध्ये आपण ज्या वर्ग 2च्या जमिनी आहेत, वर्ग 1 करायचे आहेत, असे जे आपल्याकडे अर्ज प्राप्त झालेले आहेत किंवा या कालावधीमध्ये आपण असे गट शोधणार आहोत जे वर्ग 2 आहेत आणि वर्ग 1 होऊ शकतात, असे सर्व भोगवटादार वर्ग 2चे आपण भोगवटादार वर्ग 1 करून तसे सातबारे संबंधित खातेदारांना, अर्जदारांना आपण वितरित करणार आहोत। त्याचबरोबर मागील कालावधीपासून आपण जिवंत सातबारा म्हणून मोहीम राबवत होतो। त्यामध्ये वर्षानुवर्ष काही बंडिंगचे बोजे असतील, तगाईचे बोजे असतील, सावकारीचे बोजे असतील, असे किंवा मान्य न्यायालयाच्या आदेशाने काही सावकारीचे बोजे त्या ठिकाणी 50-50, 60-60 वर्षापासून त्या लोकांच्या इतर अधिकारामध्ये होते आणि ज्यामुळे लोकांना त्यांच्या शेतीवरती आज रोजी पीक कर्ज घेण्यासाठी असेल किंवा कुठलाही लोन घेण्यासाठी असेल अडचणी येत होतं। त्या अनुषंगाने आपण मोहीम स्वरूपामध्ये राबवून अनेक बोजे, तगाईचे बोजे, बंडिंग बोजे आपण कमी केलेले होते। जवळपास 700च्या जवळपास गटावरचं काम आपण आपल्या तालुक्यामध्ये केलेलं होतं। अशाही दुरुस्त सातबारांचं वाटप आपण त्या ठिकाणी करणार आहोत आणि अजूनही ज्या लोकांचं काही इतर अधिकारामधल्या चुका राहिलेल्या असतील त्यांचीही दुरुस्ती आपण त्या ठिकाणी या शिबिरामध्ये आपण करून देणार आहोत। त्याचबरोबर संजय गांधी योजनेचं जे आपण संजय गांधी निराधार योजनेचं जे सामाजिक अर्थसहाय्य योजना असेल
यांचा जो लाभ आपल्याकडून दिला जातो त्याची दिनांक 28 जानेवारी रोजी आपण या ठिकाणी बैठक ठेवलेली आहे, फेब्रुवारी रोजी बैठक ठेवलेली आहे शासकीय समितीच्या सदस्यांच्या उपस्थितीमध्ये, आणि यामध्ये सुद्धा जवळपास 900 ते 1000 अर्ज या समितीसमोर विचारार्थ असणार आहेत, आणि त्यावरही निर्णय झाल्यानंतर या समितीमध्ये किंवा या बैठकीमध्ये जे निर्णय घेण्यात येतील आणि ज्यांचे अर्ज मंजूर होतील अशा लाभार्थ्यांना सुद्धा लाभ देण्याचं काम या शिबिरामध्ये होणार आहे. त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाकांक्षी निर्णय महसूल विभागामार्फत घेण्यात आला होता. त्याबद्दलही यापूर्वी पण आपण कल्पना दिली होती का जो तुकडेबंदी कायद्याविरुद्ध व्यवहार झालेले होते आणि ज्यांच्या नोंदी इतर अधिकारामध्ये तुकडा म्हणून लागलेला होता किंवा तुकडेबंदी विरुद्ध व्यवहार म्हणून त्या नियमाच्या विरुद्ध व्यवहार असल्यामुळे संबंधित तत्कालीन मंडळ अधिकारी यांनी तो अर्ज नामंजूर केला होता, असे सुद्धा फेरफार आपण त्या ठिकाणी परत पुनर्विलोकनामध्ये घेणार आहोत आणि त्यांचं सुद्धा त्या ठिकाणी तुकडा नियमित करून त्या ठिकाणी देण्यात येणार आहे. त्याचबरोबर असेही काही शेतकरी आहेत ज्यांना आपण लाभ देऊ शकतो जे गावठाणाच्या 200 मीटरच्या परिघामध्ये त्यांची शेती होती आणि त्या ठिकाणी 1-1 गुंठ्याचे ते व्यवहार सब रजिस्ट्रारकडे होत नसल्यामुळे खाजगी पातळीवरती त्यांनी बॉन्डवरती असेल, नोटरी करून असेल, त्यांनी ते व्यवहार करून घेतलेले होते, मात्र त्यांची नोंद 7/12 सदरी झालेली नव्हती. असे जे 15 ऑक्टोबर 2024 पूर्वी जे झालेले व्यवहार आहेत अशा लोकांची व्यवहारसुद्धा आता आपण नोंदणीकृत करून देण्यासाठी नोंदणी विभागाला आपण त्या ठिकाणी आदेशित करणार आहोत. असेही जे शेतकरी असतील, जे अर्जदार असतील, ज्यांना घरकुलासाठी जागा लागत होती, छोटे घर बांधण्यासाठी जागा लागत होती, मात्र त्या ठिकाणी कायद्याची बाधा येत असल्यामुळे त्यावेळेस ते नोंदणीकृत दस्त त्या ठिकाणी नोंदवू शकले नव्हते, मात्र आता 15 ऑक्टोबर 2024 पूर्वी जे झालेले असे व्यवहार असतील, खाजगी व्यवहार असतील, ते सुद्धा त्या ठिकाणी आपण नोंदणीकृत करून देणार आहोत. त्याचबरोबर आता एप्रिल-मेमध्ये परीक्षेचा कालावधी चालू आहे, त्यानंतर मे-जूनपासून ॲडमिशन सुरू होतील, त्यामुळे प्रत्येक शाळेमध्ये जे विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षण घेत आहेत प्रत्येक शाळेमध्ये प्रत्येक मुख्याध्यापकांशी चर्चा करून त्यांच्याशी बैठका घेऊन जे विद्यार्थ्यांचे दाखले आहेत, जातीचा दाखला असेल, उत्पन्नाचा दाखला असेल, रहिवास दाखला असेल, वेगवेगळे दाखले आहेत, EWSचा दाखला आहे, अशा दाखल्यांचं वाटपसुद्धा आपण या शिबिरामध्ये करण्याचं आयोजन केलेलं आहे. त्याचबरोबर पानंद रस्त्याच्या बाबतीमध्ये बळीराजा पानंद रस्ता योजना आता सुरू झालेली आहे. यामध्ये सुद्धा सध्या प्राथमिक टप्प्यामध्ये प्रांत साहेबांकडून त्याबद्दलच्या मंजुरी आपल्याला मिळणार आहेत. रस्त्यावरची जे आपण कामं करणार आहोत त्यामध्ये प्रत्येक ग्राम महसूल अधिकाऱ्यांना आम्ही त्यांच्या गावामध्ये अशी रस्त्यांचा शोध सध्या घ्यायला सांगितलेलं आहे जे रस्ते आज रोजी अस्तित्वात आहेत, नकाशावरती पण आहेत आणि त्या रस्त्याबद्दल कोणत्याही खातेदारांचा आपसी कुठलाही वाद नाही आणि जे रस्ते आज रोजी आपल्याला मजबूतीकरण, खडीकरण करून द्यायला उपलब्ध आहेत असे रस्तेसुद्धा आपण प्रायोगिक तत्वावर सर्वप्रथम प्राधान्याने घेणार आहोत आणि त्या रस्त्यासुद्धा त्या ठिकाणी पानंद रस्ता मजबूत करून देणार आहोत. त्याचबरोबर काही घरकुलाकरिता आपण ग्रामपंचायतीकरिता पंचायत समितींना आपण 7 ते 8 गावांमध्ये आपल्याकडे प्रस्ताव प्राप्त झालेले होते जागा देण्याच्या बाबतीमध्ये. अशा ठिकाणी आपण गायरांमधल्या जागा संबंधित लाभार्थींना घरकुलामध्ये सार्वजनिक प्रयोजन त्या ठिकाणी ठरवलेलं असल्यामुळे घरकुल बांधण्याकरिता ती जागा आपण त्या संबंधित ग्रामपंचायतीला कब्जे हक्काने भाडेपट्ट्याने दिलेली आहे. तशा जागांचं सुद्धा वाटप या ठिकाणी आपण करणार आहोत. त्याचबरोबर आमच्याकडे दैनंदिन स्वरूपामध्ये जे फेरफार असतात, विवादग्रस्त नोंदी असतात, अशा फेरफार अदालतीचं आयोजन करून सुद्धा 1 महिन्याच्या वर एकही नोंद आपल्याकडे प्रलंबित राहणार नाही अशा पद्धतीचं आयोजन आपण त्या ठिकाणी करणार आहोत. त्याचबरोबर यापूर्वी जी अकृषक जमीन करण्याकरिता सनदची आवश्यकता होती, नाहरकतची आवश्यकता होती, त्याचीसुद्धा त्या ठिकाणी ती जी अट होती 42B कडं असेल किंवा इतर ज्या कलमं होती तीसुद्धा रद्द करण्यात आल्यामुळे त्यांचंसुद्धा जे काही प्रसिद्धी करायचं असेल किंवा जनजागृती करायचं असेल आणि लोकांना त्याची माहिती द्यायचं असेल त्याचंसुद्धा माहिती त्या ठिकाणी आपण देण्यात येणार आहे. म्हणजे थोडक्यात वेगवेगळ्या योजना ज्या असतील, मग याचबरोबर ॲग्रीस्टॅक आहे, PM किसान आहे, मोजणीचं आहे, बऱ्याचशा महा-DBTची योजना कृषी विभागामार्फत राबवण्यात येते, त्याची माहिती देणं असेल, या सर्व योजनांचं एकत्रित स्वरूपामध्ये आपण त्या शिबिरामध्ये मंडळ स्तरावरती शेतकऱ्यांना मोठ्या स्वरूपामध्ये लाभ आपण त्या ठिकाणी देणार आहोत आणि त्याची पूर्वतयारी सुरू झालेली आहे. कालच आपण सर्व विभागांची बैठक घेऊन त्यांच्याकडे जे अर्ज आत्ता प्रलंबित आहेत मागील काही कालावधीपासून आणि जे अर्ज पुढील 8 दिवसामध्ये ते प्राप्त करून घेऊन त्याच्यावरती निर्णय घेऊन आपल्याला त्या मंडळ स्तरावरच्या शिबिरामध्ये
लाभ देता येईल अशा सर्व प्रकरणांची माहिती घेण्याच्या सूचनासुद्धा आपण दिलेल्या आहेत। अशा पद्धतीने या प्रकारचं नियोजन आपल्या तालुक्यामध्ये चालू असून यामध्ये सर्व लोकप्रतिनिधी असतील, आत्ताच आपल्याकडे जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकांच्या निवडणुका झालेल्या आहेत आणि सर्व लोकप्रतिनिधींनासुद्धा याच्यामध्ये समाविष्ट करून मोठ्या स्वरूपामध्ये लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आणि त्यांच्या ज्या काही तक्रारी असतील, अडचणी असतील ते सोडवण्याचा प्रयत्न या मोहिमेमधून होणार आहे।